नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणारे इयत्ता 10वीच्या विज्ञानातला 5वा धडा. धड्याचं नाव आहे हरित ऊर्जेच्या दिशेने म्हणजे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. याचा आज आपण पहिला भाग पाहणार आहे. ऐकायला नवल वाटतं, पण या एका टॉपिक मधून आयोगाने आजपर्यंत 25+ प्रश्न विचारलेले आहे. ते आपण सगळे पाहणार आहे आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तत्पूर्वी माझा प्रयत्न जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर भेटत जातील. आपण तेच पाहतो जे आयोग विचारतो. चला मग सुरुवात करू. पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा केंद्रामध्ये कोणत्या समस्थानिकाचा वापर ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो? उत्तर आहे युरेनियम 235. पुढचा प्रश्न, युरेनियम 235 या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता काय तयार होते? उत्तर आहे युरेनियम 236. युरेनियम 236 चे विखंडन होऊन काय तयार होते? उत्तर आहे बेरियम, क्रिप्टॉन, 3 न्यूट्रॉन आणि अतिप्रचंड अशी 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा. आता आपल्याला पाहायचंय चूक की बरोबर. दिलेलं विधान आहे अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये अणुकेंद्रकाच्या विखंडनातून म्हणजेच न्यूक्लिअर फिजन मधून निर्माण झालेला उष्णता ऊर्जेचा उपयोग करून विद्युत केंद्रामध्ये वीज मिळवली जाते. विधान बरोबर आहे. आता आपण कॉन्सेप्ट पक्का करू. न्यूक्लिअर फिजन आणि न्यूक्लिअर फ्युजन हे दोन प्रकार असतात. ॲटॉमिक रिॲक्टर मध्ये म्हणजे अणुऊर्जा संयंत्रामध्ये युरेनियमच्या एका अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि त्या युरेनियमला फोडलं जातं, म्हणजे अणुचं विखंडन केलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फिजन म्हणजेच न्यूक्लिअर फिजन. ज्या प्रोसेसमध्ये दोन अणुकेंद्रक एकत्रित केली जातात आणि त्याच्यापासून ऊर्जा मिळवली जाते त्या प्रोसेसला म्हणलं जातं न्यूक्लिअर फ्युजन. फ्युजन म्हणजे एकत्र होणे. चला आता आपण ही जी प्रोसेस आहे ही ॲनिमेटेड व्हिडिओच्या साहाय्याने समजून घेऊ. इथं आपण पाहू शकता की प्रचंड वेगाने येणारा न्यूट्रॉन हा युरेनियम 235 च्या एका अणुवर आढळला. अतिप्रचंड प्रमाणात ऊर्जा मुक्त झाली आणि त्यातून क्रिप्टॉन, बेरियम आणि 3 न्यूट्रॉन मुक्त झाले. मुक्त झालेले 3 न्यूट्रॉन पुन्हा युरेनियम 235 च्या नवीन अणूंवर आढळतात आणि अशाच पद्धतीने क्रिप्टॉन, बेरियम आणि 3 न्यूट्रॉन मुक्त होतात. मुक्त झालेले आता 9 न्यूट्रॉन पुन्हा 9 युरेनियम 235 च्या अणूवर आढळतात आणि अशा प्रकारे ही साखळी रिॲक्शन किंवा चेन रिॲक्शन सुरू होती. ही जर वेळेवर नियंत्रित केली तर उत्तम, पण जर वेळेवर नियंत्रित नाही केली तर ती अभिक्रिया अनियंत्रित अभिक्रिया होती आणि परिणाम असतो ॲटॉमिक बॉम्ब. आता पाहू आपण पुढचा प्रश्न. अणु ऊर्जा संयंत्रात अतिरिक्त न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी आणि अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? उत्तर आहे बोरॉन आणि कॅडमियमचे रॉड. आत्ता सांगितल्याप्रमाणे ॲटॉमिक रिॲक्टर मध्ये जे एक्स्ट्रा न्यूट्रॉन मुक्त होतात ते शोषण्यासाठी आणि दिलेली अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी ॲटॉमिक रिॲक्टर मध्ये बोरॉन आणि कॅडमियम रॉडचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न, अणुभट्टीत कोणत्या कार्यक्षम पदार्थाच्या आधारे न्यूट्रॉनची गती कमी केली जाते? उत्तर आहे ड्यूटेरियम. अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी म्हणजे ॲटॉमिक रिॲक्टर मध्ये घडणारी शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे अतिरिक्त न्यूट्रॉनचं शोषण करणं आणि दुसरं म्हणजे न्यूट्रॉनची गती कमी करणं. या दोन्ही गोष्टीसाठी ॲटॉमिक रिॲक्टर मध्ये मंदक म्हणून जड पाणी म्हणजेच हेवी वॉटरचा वापर केला जातो आणि त्यात असतं ड्यूटेरियम. आता या ॲनिमेटेड व्हिडिओच्या आधारे आपण सगळ्यात पहिल्यांदा कशा पद्धतीने ॲटॉमिक रिॲक्टर मध्ये कार्य चालतं ते पाहू. ही आहे अणुभट्टी. या अणुभट्टीमध्ये या ठिकाणी
युरेनियम 235च्या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि त्यातून आपल्याला माहिती की अतिप्रचंड प्रमाणात अशी ऊर्जा मुक्त होती जी 200 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी असते. सोबतच क्रिप्टॉन, बेरियम आणि 3 न्यूट्रॉन मुक्त होतात. आता या ठिकाणी जे अतिरिक्त न्यूट्रॉन तयार झालेले आहे ते अतिरिक्त न्यूट्रॉन शोषून घेण्यासाठी या भट्टीमध्ये कंट्रोल रॉड्स असतात. अतिप्रचंड प्रमाणात मुक्त झालेली उष्णता ऊर्जा याचा वापर या ठिकाणी या नळ्यामधून जे पाणी जातं या पाण्याची वाफ तयार करण्यासाठी केलं जातं. मग या पाण्याच्या वाफेच्या साह्याने टर्बाईनची चाकं फिरवली जातात आणि टर्बाईनची चाकं फिरली की त्यातून वीज निर्मिती होती आणि निर्माण झालेली वीज ही आपल्या घरापर्यंत पोहोचती. अगदी सोप्या भाषेत ॲनिमेटेड व्हिडिओमधून तुम्हाला या ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये कशा प्रकारे वीज निर्माण होती त्याचा कॉन्सेप्ट पक्का करून दिलेला आहे. पुढचं, अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये ऊर्जा रूपांतरणाचा योग्य क्रम कोणता? मित्रांनो, प्रश्न आपल्याला अगदी सोपा आणि साधा वाटतो, पण याच्यावर एक किचकट प्रश्न विचारला गेलेला आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. उत्तर आहे, ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अणुऊर्जा मुक्त होती उष्णतेच्या स्वरूपात. मुक्त झालेली उष्णतेची ऊर्जा ही पाण्याला पाण्याच्या वाफेमध्ये कन्वर्ट करते आणि मग पाण्याच्या वाफेचं रूपांतर गतीज ऊर्जेत होतं आणि या गतीज ऊर्जेच्या आधारे टर्बाईनची चाकं फिरवली जातात आणि त्यातून मग विद्युत ऊर्जा मुक्त होते. अशा प्रकारे ऊर्जेच्या एका प्रकाराचं रूपांतर दुसऱ्या प्रकारामध्ये अणुऊर्जा केंद्रात होत असतं. मित्रांनो, आता आपल्याला पाहायचे महत्वाचे अणुऊर्जा प्लांट आणि त्यांची ठिकाणं. जसं काक्रापारा ॲटॉमिक पॉवर प्लांट गुजरात, कल्पकम ॲटॉमिक पॉवर प्लांट तमिळनाडू, नरोरा ॲटॉमिक पॉवर प्लांट उत्तर प्रदेश, कैगा न्यूक्लिअर पॉवर प्लांट कर्नाटका, राजस्थान ॲटॉमिक पॉवर प्लांट राजस्थान, तारापूर ॲटॉमिक पॉवर प्लांट महाराष्ट्र आणि कुंडाकुलम न्यूक्लिअर प्लांट तमिळनाडू. मित्रांनो, चार्ट अगदी छोटासा आहे, पण याच्यावर महत्त्वाचे प्रश्न विचारले गेलेले आहे, आपल्याला ते सगळे आता पाहायचे. पुढचं महत्त्वाचं टॉपिक आहे की जगात विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत वापरले जातात, त्यांचा विद्युत निर्मितीमध्ये किती वाटा आहे आणि भारतात किती वाटा आहे आपल्याला ते पाहायचे. जगात कोळशाद्वारे साधारणतः 41% विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते, तर भारतामध्ये हेच प्रमाण 60% आहे. नैसर्गिक वायू आधारे 22% ऊर्जा निर्माण केली जाते, तर भारतामध्ये 8% प्रमाण आहे हेच. जलविद्युत म्हणजे हायड्रो पॉवर प्लांटद्वारे जगामध्ये 16% वीज निर्माण होती, तर भारतामध्ये 14% वीज निर्माण होती. अणुऊर्जेद्वारे जगामध्ये 11% वीज निर्माण होती, तर भारतामध्ये 2% वीज निर्माण होती. पेट्रोलियमच्या आधारे जगामध्ये 4% वीज निर्माण केली जाते, तर भारतामध्ये 0.3% प्रमाणात ऊर्जा निर्माण होती. तर न्यूटनीकरणक्षम स्रोत जसं पवन ऊर्जा किंवा मग सौर ऊर्जा असो यांच्या आधारे जगामध्ये 6% ऊर्जा निर्माण केली जाते, तर भारतामध्ये हेच प्रमाण 15.7% आसपास आहे. आता आपण पाहणारे आयोगाने विचारलेले महत्त्वाचे प्रश्न.
आशा करतो मित्रांनो की आपला कॉन्सेप्ट पक्का झाला असेल आणि आपण पाहिलं की एका छोट्याशा टॉपिकवरून साधारणतः 9 प्रश्न आयोगाने विचारलेले आहे आणि त्यातले बऱ्यापैकी तुम्हाला सगळे क्वेश्चन सोडवायला जमले असतील. या व्हिडिओचा दुसरा पार्ट नक्की पहा, त्याच्यामध्ये आपण सौर ऊर्जा